नमस्कार मित्रांनो, मी श्री पाटील लक्ष्मण विश्वनाथ, सोयसोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 1 यामध्ये आपण प्रकरण 9 नंबर पाहिलं होतं, कार्बनी संयुगे. त्याचा व्हिडिओ क्रमांक 1 हा आपण पाहिला होता. आता व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मागील जे आपण पाहिलं होतं ते इथपर्यंत पाहिलं होतं आपण, म्हणजे सिंगल बॉन्ड एकेरी बंध इथपर्यंत आपण पाहिलं होतं. म्हणजे कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य हे आपण पाहिलं होतं. CH4 हा पाहिला होता. सिंगल बॉन्ड हा आपण पाहिला होता. यामध्ये आता आपण दुहेरी बंध आणि तिहेरी बंध हे आपण पाहणार आहोत. म्हणजे दोन कार्बन अणूंमध्ये एक, दोन किंवा तीन सहसंयोजित बंध तयार होऊ शकतात. यांनाच अनुक्रमे एकेरी बंध, दुहेरी बंध व तिहेरी बंध म्हणतात. एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या कार्बन अणूच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगाची संख्या वाढली. आता या ठिकाणी बघा, एकेरी बंध आहे, एथिन इथेन आहे, एथिन CH2 डबल बॉन्ड CH2, इथाईन या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आला. तर हे आपल्याला पाहिजे आहे. या ठिकाणी त्याचे रेणू वस्तुमान दिले, मिथेनचं दिलं आहे 16. हे सर्व रेणू वस्तुमान दिले या ठिकाणी दिले. आता यामध्ये बघा, चतुर्संयोजी असल्याने, चतुर्संयोजी काय शब्द आलेला आहे की कार्बनची संयुजा ही 4 आहे आणि त्याला जर स्थिर व्हायचे असेल तर तो दुसऱ्या मूलद्रव्याशी भागीदारी करेल आणि तो चतुर्संयोजी या स्वरूपामध्ये तो स्थिर होईल. म्हणजे काय होतं बघा, एक कार्बन अणू इतर 4 अणूंशी कार्बन किंवा इतर बंध तयार करू शकतो. म्हणजे एक कार्बन जो आहे इतर 4 अणूंशी, इतर 4 अणू कोणते असतील तर समजा इथं कार्बन दिला म्हणजे हायड्रोजन दिला आहे, तर हायड्रोजन 4 हायड्रोजनशी तो बंध करेल असं दिलंय. यातून अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. जे ज्यांच्याशी कार्बनचं बंध तयार होतील तर त्याप्रमाणे जे गुणधर्म त्याला प्राप्त होणार आहे. उदाहरणार्थ हायड्रोजन व क्लोरीन या दोन एक संयोजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार झाली. या ठिकाणी बघा, हा मिथेन आहे. इथला एक हायड्रोजन कमी झाला, त्या ठिकाणी कोण लागला, म्हणजे त्या जागी कोण आलं, क्लोरीन आला. म्हणजे या ठिकाणी कार्बन म्हणजे हायड्रोजन निघून गेला, त्या जागेवरती क्लोरीन आला. या ठिकाणी बघा, 2 हायड्रोजन रिप्लेस झाले, त्या जागेवरती 2 क्लोरीन आले. या ठिकाणी 3 हायड्रोजन निघून गेले, 3 क्लोरीन आले. या ठिकाणी एकही हायड्रोजन नाही, 4ही क्लोरीन, या ठिकाणी 4ही बंधाशी क्लोरीन लागले. अशा प्रकारे कार्बन अणूंचे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन जे असतील, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, पी इत्यादी म्हणजे फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात. कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला म्हणजे कार्बन संख्या ही वाढली होय या ठिकाणी, हे 2 झाले. आणखी शृंखला पण तयार होते या ठिकाणी. तर ह्या वाढीला कारणीभूत असलेली आणखी एक वैशिष्ट्य कार्बनमध्ये आहे, ते म्हणजे समघटकता. त्याविषयी आपण आता पाहणार आहोत. समघटकता. त्याच्या अगोदर आपण हायड्रोकार्बन, संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन्स, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कोणाला म्हणायचं आपण बघूया. कार्बनी संयुगामध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो, म्हणजे CH4.
म्हणजे हायड्रोजन आले, तर काहींमध्ये 3 असणार आहे, काही ठिकाणी 2च हायड्रोजन असणार आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये असणार आहे. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजनच ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना आपण हायड्रोकार्बन्स म्हणणार आहोत. या ठिकाणी बघा, कार्बन आणि फक्त हायड्रोजन, यांना आपण म्हणजे दुसरं कोणी नाही, क्लोरीन नाही, ब्रोमीन नाही, कोणी नाही, ऑक्सिजन नाही, त्यांना आपण हायड्रोकार्बन्स म्हणणार आहोत. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनिक संयुग आहे, सर्वात साधी आहे. आणि सर्वात लहान हायड्रोकार्बन्स म्हणजे 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन, आपण त्याला मिथेन म्हणतो. आपण मिथेनची संरचना आधी पाहिली आहे. मिथेन CH4 तुम्हाला माहिती आहे, इथं हा नसा, इथं H लागतो, CH4. आता इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणूसूत्र C2H6, इथेन. आता मिथेन पाहिलं आपण, त्याचा पुढचा कोणता, इथेन. म्हणजे या ठिकाणी एक आणखी काय आलं, एक कार्बनची संख्या वाढली. इथे बघा, हा 2 कार्बन आले. हायड्रोकार्बनची रेषा संरचना रचना सूत्र लिहिण्याची पहिली पायरी आपण पाहिली की रेणूमधील कार्बन अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडणे, व त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीत चतुर्संयोजी कार्बनच्या उरलेल्या संयोजनांची पूर्तता करण्यासाठी रेणूसूत्रातील हायड्रोजन अणू वापरणे, हे आपण 9 इथं पाहणार आहोत. आता इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना 2 पद्धतीने दर्शवतात. आता पहिली पायरी काय, इथेनचे रेणूसूत्र C2H6. पहिली पायरी काय, हे 2 कार्बन लिहून घेणे, हे 2 कार्बन, C2 आहे ना, 2 कार्बन लिहून घ्यायचे. पुढे काय होणार आहे, रेणूसूत्रातील किती हायड्रोजन आहेत, 6. मग इथं 1, हा 2, हा 3, 4, 5 आणि हा 6 कार्बन अणूंच्या चतुर्संयोजीची पूर्तता करणे वापरणे. कितीचं बघा, 1, 2, 3 आणि हा बॉन्ड 4. इथं 1, 2, 3 आणि 4, म्हणजे या ठिकाणी चतुर्संयोजीची या ठिकाणी पूर्तता झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी सिंगल बॉन्ड आला, म्हणजे एकच रेषा आली, एकच बंध आला या ठिकाणी. आता ठिपका पद्धत बघा, हे 2 कार्बन आहेत, याचा 1 इलेक्ट्रॉन्स, याचा 1 इलेक्ट्रॉन्स आले 2, याचा 1 इलेक्ट्रॉन्स, याचा 1 इलेक्ट्रॉन्स, मी हे 2 आले, याचा 1 इलेक्ट्रॉन्स, याचा 1 इलेक्ट्रॉन्स, हे 2 आले. तसं या ठिकाणी याचा 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 याचा, अशा पद्धतीने या ठिकाणी ठिपका पद्धत दाखवली आपण. तेच ठिपका पद्धत या ठिकाणी भेटते. आता या ठिकाणी कायला 2च ठिपके आले म्हणून एकच बॉन्ड असणार आहे, हा एकच बॉन्ड बघा. या ठिकाणी 1 आणि इथला 1, हा बघा, हा दाखवला इथला 1, एकच बॉन्ड येणार. इथला 1 आणि इथला 1, इथं बघा दिसत नाही तो हिरव्या रंगाचा, इथं 1 बॉन्ड तयार होणार, इथे 1 बॉन्ड तयार होणार, इथे 1 बॉन्ड होणार, इथे 1 बॉन्ड, इथे 1 बॉन्ड, इथे 1 बॉन्ड, अशा पद्धतीने हे बॉन्ड रचना तयार करता येतात आपल्याला. आता प्रोपेनचं बघा, रचना सुद्धा तुम्हाला काढा सांगितले. 3 कार्बन घ्यायचे, 1, 2, 3 कार्बन घ्या. 8 हायड्रोजन आहे, पहिल्याला किती लागतील तुम्हाला, 4. एक लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी चतुर्संयोजा फार महत्वाची, ते पूर्ण झाली पाहिजे, 4 बॉन्ड्स तयार झाले पाहिजे, हे लक्षात ठेवणं. आता इथेन प्रोपेन यांच्या रचना सूत्रावरून दिसते की सर्व अणूंच्या संयोजनाची पूर्तता एकेरी बंधांनी झालेली आहे, डबल बंध तयार होत नाहीत. अशा संयुगांना संपृक्त संयुगे म्हणतात, सॅच्युरेटेड. इथेन प्रोपेन हे संपृक्त हायड्रोकार्बन्स आहेत. संपृक्त हायड्रोकार्बन्सला काय म्हणतात, अल्केन असं म्हटलं जातं. कार्बनचे 2 अणू असलेले आणखी 2 हायड्रोकार्बन्स आहेत, ते म्हणजे एथिन, C2H4. बघा, 2 अणू असलेले आणखी 2 हायड्रोकार्बन्स. पहिले सूत्र बघा, रेणूसूत्र पहिले लिहितो आपण, हे 2 लिहून घेतले, इथं C2H4 आहे, 2 लिहून घेतले. इथं पण बघा, एथिन, इथाईन, 2 हायड्रोकार्बन्स आहेत, कार्बनचे 2 अणू असलेले. इथं पण 2 अणू आहेत, इथं पण 2 आहेत कार्बनचे, पण रेणूसूत्र अलग अलग त्यांचं आहे, रचनासूत्र वेगवेगळं आहे. बघा, याचं बघू आपण. पहिला इथं बघा, C लिहिला, 2 C लिहिले, 1
आणि आता रेणूमधील 4 हायड्रोकार्बन्स बघा, 4 हायड्रोकार्बन्स अणूच्या चतुर्संयुगेतील पूर्ततेसाठी वापरणे. बघू आपण 4 होतात का? 1 2 फक्त 3च झाले. 4 बॉन्ड्स आले पाहिजे. किती? 4. म्हणून पायरी नंबर 3. 2 कार्बन अणूंमध्ये एकेरी बंधाऐवजी काय होणार आहे? दुहेरी बंध. म्हणजे कसे बघा, हे 2 बंध, हा तिसरा आणि हा 4. म्हणजे चतुर्संयुजा म्हणजे 4 बंध असले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय येईल? डबल्स बॉन्ड येईल, दुहेरी बंध येईल. दुहेरी बंध केला तरच आपल्याला C2H4 करता येईल. म्हणजे बघा 2 बंध, ही 2 ठिपके, हा एक बंध आणि हा एक बंध, अशा पद्धतीने हे 2 बंध झाले. हा एक आणि हा एक, हा एक आणि हा एक, अशा पद्धतीने हे 2 बंध कशी तयार होतात की 4 चतुर्संयुजा तयार होण्यासाठी, म्हणजे 4 बॉन्ड्स, त्याची संयुजा किती? 4 आहे, म्हणून 4 बंध तयार होतात. 1 2 3 4, हे फार महत्वाचं. इथं 3 झाले, 1 2 3 असं चालणार नाही, म्हणून या ठिकाणी डबल बॉन्ड्स. इथं मर्यादा आपल्याला घालून दिली आहे CH4. या ठिकाणी हायड्रोजन संख्या वाढवता येणार नाही, म्हणून या ठिकाणी डबल बॉन्ड्स करायचा. म्हणजे किती झाले? चतुर्संयुजा ही बंध तयार झाली, म्हणजे पूर्तता पूर्ण होते या ठिकाणी डबल बॉन्ड्स. आता बघा इथं इथाईनचे रेणुसूत्र C2H2 इथं. आता या ठिकाणी इथं पण C2, इथं पण 2 होते, इथं पण 2 आहे, परंतु या ठिकाणी हायड्रोजन 4 आहे, इथं किती आहे? 2 आहेत. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? या ठिकाणी बंध वाढवावे लागतील. म्हणजे कार्बन कार्बन जे बंध आहेत ते मागच्या वेळेस दुहेरी बंध होता, आता काय होणार आहे? तिहेरी बंध होईल. काय? इथं तिहेरी बंध होईल, 3 बंध होतील, 3 बॉन्ड्स तयार होतील. इथाईनमध्ये दोन्ही कार्बन अणूंच्या चतुर्संयुजेची पूर्तता करण्यासाठी त्यामध्ये किती बंध असणे आवश्यक आहे? तर 3 आणि हा एक चौथा. 3 बंध, कार्बन कार्बन म्हणजे तिहेरी बंध होईल. ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध जर असतील तर त्याला आपण असंपृक्त संयुग म्हणणार आहोत. म्हणजे एथिन, इथाईन हे काय आहेत? असंपृक्त. सिंगल बॉन्ड असतील त्याला आपण काय म्हणणार आहोत? संपृक्त हायड्रोकार्बन म्हणणार आहोत. आणि ज्यांच्यामध्ये दुहेरी बंध, म्हणजे अशा पद्धतीने हे दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध जर होत असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? असंपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणणार आहोत. त्याला आपण काय म्हणणार आहोत? दुहेरी बंध असेल तर अल्किन, सिंगल असेल तर अल्केन, दुहेरी बंध असेल तर अल्किन, आणि तिहेरी बंध असेल तर त्याला आपण अल्काईन असं म्हणणार आहोत. आता यामध्ये साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगापेक्षा जास्त क्रियाशील असतात. हे जास्त क्रियाशील आहेत. कोणापेक्षा? संपृक्त संयुगापेक्षा जास्त क्रियाशील असतात, अभिक्रियाशील असतात. कार्बन अणूंच्या सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला आणि वलय बघूया आपण. मिथेन, इथेन, प्रोपेन या संपृक्त हायड्रोकार्बनच्या रचनासूत्राची तुलना करून पाहू आपण. या रचनासूत्रावरून असे दिसते की रेणूच्या अंतर्भागात कार्बन अणू हे एकमेकांना जोडलेले असतात, म्हणजे सिंगल बॉन्ड असतो, त्याला आपण सरळ शृंखला असं म्हणणार आहोत. शाखीय शृंखला म्हणजे त्याला एक शाखा असते, त्याला शाखीय शृंखला म्हणणार आहोत. आणि वलय म्हणजे असं गोल आकार, षटकोनी आकार, पंचकोनी आकार, हे जे आहे त्याला आपण वलय म्हणणार आहोत. म्हणजे एकापुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बनची सरळ शृंखला तयार होते. आता पुढे 9.2 मध्ये आपण पाहणार आहोत सरळ शृंखला त्याला म्हणणार आहोत. आणि या ठिकाणी चतुर्संयुजाची पूर्ती होईल अशा प्रकारे त्यांना आपण हायड्रोजन जोडणार आहोत. सरळ शृंखला त्याला म्हणणार आहोत. या ठिकाणी बघा सरळ शृंखला, कार्बन एक आहे, रचनासूत्र काय आलं? किती हायड्रोजन लागतील? 4 आता CH4, याला नाव आहे मिथेन. या ठिकाणी 2 कार्बन घेतले आपण, किती लागतील हायड्रोजन? किती लागतील?
सांगा. 4 तयार झाले पाहिजे. इथे 1, ह्या 2, हा 3, बरोबर नाही. आणि इथं काय लागणार नाही. 3 इकडं पण 1, 2 आणि इथं 3. 3 आणि हे 3 6 म्हणजे किती लागेल. C2H6 असं तयार होणार आहे. C2H6 असं तयार होईल, म्हणजे इथेन तयार होईल. तसं या ठिकाणी सुद्धा आपण 4 तयार झाले पाहिजे बघा. 1, 2, 3 आणि हा चौथा. 1, हा 1, हा 2, हा 3, हा 4. कार्बन कार्बन जोडला असेल त्याला हायड्रोजन जोडायचा नाही. जी रिकामी जागा असेल, इथे एक रिकामी जागा आहे, हायड्रोजन लागेल. इथे एक रिकामी जागा आहे, हायड्रोजन लागेल. इथे रिकामी जागा आहे, हायड्रोजन लागेल. इथे एक बॉन्ड रिकामा आहे, इथे हायड्रोजन लागेल. इथे एक हायड्रोजन लागेल. हे 3 आणि हे 3 6 आणि इथे एक वरती एक खाली आणि हे 2 6 2 8 म्हणजे C3H8 असं तयार होणार आहे, म्हणजे प्रोपेन तयार होईल. अशा पद्धतीने तुम्ही इथं करायचे आहेत. हायड्रोजन किती लागतात रेणूसूत्र तुम्ही इथं रचनासूत्र तयार करायची आहेत आणि रेणूसूत्र इथं लिहायची आहेत. आता या ठिकाणी बघा, आता सरळ शृंखला हायड्रोकार्बन्स इथे दिले. आता इथे तुम्हाला LPG गॅस जो आहे, CNG गॅस कशी तयार होतात या ठिकाणी वाचा तुम्ही. क्रूड ऑइलमध्ये विविध प्रकारचे तेल असतात, ते आपण या ठिकाणी त्याचं विलीकरण करतात. प्रभाजी उदोपातनच्या पद्धतीने करतात. प्रभाजी उदोपातन 8वीला गेले, त्याप्रमाणे त्याचं उत्कलन बिंदू जो असेल त्याच्या पद्धतीने ते वेगवेगळे करतात. आता ब्युटेन मधील बघा, हा ब्युटेन आहे. किती असणार कार्बन. 1 2 3 4. इथं पण 1 2 3 4 आहे. आता 2 संभाव्य कार्बन शृंखला तयार होतात या ठिकाणी. 2 संभाव्य म्हणजे काय होणार आहे, ही काय सरळ शृंखला पद्धत झाली. C4 1 2 3 4. याला किती बघा, हा एक बॉन्ड, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. चौथ्याला कार्बन जोडल्यामुळे इथे हायड्रोजन लागणार नाही. 1 2 3 हायड्रोजन. आता इथं हायड्रोजन लागणार नाही, इथं हायड्रोजन लागणार नाही. इथं वरती हायड्रोजन, इथं खाली हायड्रोजन. इथं हायड्रोजन लागणार नाही. 1 2 3 4. वरती हायड्रोजन, खाली पण हायड्रोजन लागेल. याला कार्बन जोडल्यामुळे हायड्रोजन लागणार नाही. 1 पुढे कार्बन नसल्यामुळे हायड्रोजन जोडावं लागेल. वरती काही नसल्यामुळे हायड्रोजन जोडावं लागेल, खाली हायड्रोजन. म्हणजे किती झाले, H10 झाले इथं. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी हा कार्बन जो पुढचा जो कार्बन जो येणारा तो खाली आला, कार्बनला खाली जोडला शाखीय, आणि मग त्याला 3 जोडले. तरी पण इथं किती होणार आहे, C4H10 होणार आहे बघा. 3 4 5 6 7 8 9 आणि 10 तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपण या समघटक संयुगे, म्हणजे C4H10 जे आहेत ते तुम्हाला दिसत इथं, परंतु हे सारखेच आहेत. समघटक त्याला संयुगे म्हणतात गेले, म्हणजे एकाचेच 2 रचनासूत्र या ठिकाणी आपण पाहतोय. आता यामध्ये बघा, C4H10 चे 2 समघटक संयुगे आपण आता हे जे पाहिलं आपण मागच्या याच्यामध्ये, हेच याच्याविषयी आपण आता पुढे माहिती पाहणार आहोत. या 2 कार्बन शृंखलांना कार्बन अणूच्या चतुर्संयोजेची पूर्तता होईल एवढे हायड्रोजन आणि अणू जोडल्यावर 2 भिन्न रचनासूत्र तयार झाली. मागच्या वेळेस पाहिले आपण. परंतु दोन्ही रचनासूत्रांसाठी रेणूसूत्र C4H10च असणार आहे. फक्त रचना जी आहे ती रचना वेगळी दिसते आपल्याला. रचनासूत्रे विभिन्न असल्यामुळे ही वेगवेगळी संयुगे आहेत. भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणूसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला रचना समघटकता म्हणतात. रचना समघटकता हे वेगवेगळे झाले, परंतु त्यांना रेणूसूत्र एकच आहे दोघांचं, आणि म्हणून यांना काय म्हटलं गेलंय इथं, रचना समघटकता असं म्हटलं गेलेलं आहे. कार्बनी संयुगामध्ये दिसून येणाऱ्या समघटकतेमुळे कार्बनी संयुगांच्या संख्येत भर पडते. कार्बन शृंखला 1 म्हणजे कार्बन अणूतील सरळ शृंखला आहे. तर कार्बन याच्यामध्ये सेकंडमध्ये हे जे आहे याच्यामध्ये बघा, हा सरळ शृंखला आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी, याच्यामध्ये कार्बन अणूंची शाखीय ही शाखा तयार झाली. इथं बघा, ही शाखा तयार झाली, म्हणजे आपण त्याला फांदी म्हणतो ना, पण त्या पद्धतीने अणूंची शाखीय शृंखला आहे.
सरळ शृंखला व शाखीय शृंखलांच्या व्यतिरिक्त काही कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूच्या बद्ध शृंखला, बद्ध एकत्र गोल अशा पद्धतीने षटकोनी या आकारामध्ये तेथे कार्बन अणूंची वलये तयार होतात. ही वलय अशी वलये, उदाहरणार्थ सायक्लोहेक्झेन या संयुगाचे रेणूसूत्र C6 हेक्झेन C6H12 असे असून त्यांच्या रेणूसूत्रात 6 कार्बन अणूंची वलय आहेत. बघा 1 2 3 4 5 6, इथं पण 6 आहेत. 1 2 3 4 5 6 इथे सायक्लोहेक्झेन जर तुम्हाला या ठिकाणी दिले तर हायड्रोजन किती लागतील बघा. आता हा कार्बन जर घेतला आपण 1 2 3 4 4 रेषा आल्या का, आल्या बघा. परंतु या रेषेला कार्बन जोडलाय म्हणून इथे हायड्रोजन लागणार नाही. या रेषेला हायड्रोजन म्हणजे या ठिकाणी मागच्या आपण जी भागीदारी म्हटली होती आपण, ती भागीदारी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याला आपण संधान हा शब्द दिला होता. संधान, या कार्बनचे संधान केलंय, ह्या कार्बनचे संधान केलंय. म्हणजे या ठिकाणी हा संधान झाला, एक हा 2 संधान, इथं हायड्रोजन संधान, इथं हायड्रोजन संधान केले. ते 4 या ठिकाणी तयार झाले. इथं पण बघा 1 2 3 4 प्रत्येक ठिकाणी 4 4 होणार आहे. आता तुम्हाला ठीक पद्धत तुम्ही काढायची. सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित सर्व प्रकारची कार्बनी संयुगे ही संपृक्त किंवा असंपृक्त असू शकतात. आता या ठिकाणी तुम्हाला दिले की संपृक्त हायड्रोकार्बन काय असतात आणि असंपृक्त हायड्रोकार्बन कसे असतात. आता या ठिकाणी बघा सरळ शृंखला हायड्रोकार्बन्स, ही सरळ शृंखला आहे. मग सरळ शृंखलामध्ये सुद्धा संपृक्त हायड्रोकार्बन्स आहेत आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स आहे. म्हणजे कार्बनची संख्या बदलत नाहीये, कार्बनची संख्या बदलत नाही, फक्त हायड्रोजनची संख्या बदलते. म्हणून या ठिकाणी बघा कार्बन 3 दिले, हायड्रोजन 8 आले. परंतु या ठिकाणी हा प्रोपेन आहे, हा प्रोपीन आहे आणि हा प्रोपाईन आहे. म्हणजे हे डबल बॉन्ड्स आले म्हणून असंपृक्त आले हायड्रोकार्बन झाले. या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आले म्हणून काय झालं, असंपृक्त हायड्रोकार्बन्स आले, अनसॅच्युरेटेड. परंतु या ठिकाणी जितके सिंगल डबल बॉन्ड होत जाईल तेवढं काय होत जाणार आहे, हायड्रोजन संख्या कमी कमी होत जाणार आहे. डबल ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आला तर हायड्रोजन संख्या आणखी कमी होईल. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन संख्या 8 होती, इथं 6 झाली, इथं 4च झाली. म्हणजे या ठिकाणी बॉन्ड्स वाढत जातात, त्यावेळेस हायड्रोजन संख्या कमी होत जाते, कार्बनचा काही फरक होत नाही. शाखीय हायड्रोकार्बन्स मध्ये बघा, शाखीय म्हणजे इथं शाखा आली ही C4H10, इथं पण कार्बन तेवढेच आहे 1 2 3 आणि 4. परंतु या ठिकाणी डबल बॉन्ड्स आल्यामुळे या ठिकाणी H10 ऐवजी काय झालं 8 झालं. एक बॉन्ड्स वाढला म्हणजे या ठिकाणी काय होतात, 2 कार्बन म्हणजे हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन जे आहे ते कमी होतात. या ठिकाणी बघा 1 2 समचतुर्भुज जे आहे ते बघा 1 2 3 4 4 बॉन्ड्स तयार होतात. तर 4 बॉन्ड आलेच पाहिजे, 1 2 3 4. जर आले नाही तर आपलं कुठेतरी चुकतंय याचा अर्थ असा होतो. म्हणजे इथं या ठिकाणी 1 2 3च होत होते म्हणून इथे डबल बॉन्ड लावला आणि म्हणून 4 झाले. म्हणून या ठिकाणी हायड्रोजन संख्या काय झाली, कमी झाली. वलयांकित हायड्रोकार्बन्स मध्ये बघा C6H12 हे बघा इथं. आता काय होतं गेलं बघा इथं, जर आपण 1 2 3 4 बरोबर आहे 12 झाले. आता आपण इथं काय करणार आहे, कार्बन संख्या 6 आहेत, परंतु आपल्याला काय करायचंय, हायड्रोजन संख्या जर कमी झाली तर सायक्लोहेक्झिन तयार होणार आहे. सायक्लोहेक्झेन इथं न लागतो ब्युटेन, ब्युटिलिन, प्रोपेन, या ठिकाणी प्रोपीन, प्रोपाईन. म्हणजे जसं डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड होतो तो शब्द इथं बदलत जातो. अल्केन, अल्किन, अल्काईन तसं या ठिकाणी आहे. अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड, अल्किन डबल बॉन्ड, अल्काईन ट्रिपल बॉन्ड. असं या ठिकाणी तिन्ही शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ट्रिपल बॉन्डचे सिंगल डबल ट्रिपल जे आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे अल्केन
नंतर दुहेरी बंध असेल अल्किन आणि तिहेरी बंध असेल तर अल्काईन, तसं या ठिकाणी सुद्धा आहे बघा. आता डबल बॉन्ड्स बघा. आता बघा 1 2 3 4 4 झाले. इथे किती झाले 1 2 3 4. पण जर हायड्रोजन जर कमी केला आपण इथला किंवा इथला जर हायड्रोजन कमी केला तर इथं एक डबल बॉन्ड येईल. आता प्रत्येक ठिकाणी डबल बॉन्ड येणार आहे. इथं जर डबल बॉन्ड केला हे 2 आणि 2 4 आणि 1 5 होते. तसं नाही, इथं डबल बॉन्ड येणार नाही, पण इथं डबल बॉन्ड येईल. 1 2 3 हा जर कमी केला इथं येणार. म्हणजे अशा पद्धतीने बघा 1 2 3 4 2 3 4 म्हणून इथे येत नाही. 1 1 2 3 हे 2 3 4 2 3 4 4 रेषा तिथे बॉन्ड्स आलीच पाहिजे. हा बेंझिन आहे. सायक्लोपेंटेन हा बघा, हा या ठिकाणी C6 आहे, इथं C5 आहे. हा किती आहे 5 आहे. तर या ठिकाणी हायड्रोजन संख्या नक्कीच कमी होणार आहे. इथं बेंझिन त्याला म्हणतात C6H6 6 झाले, कारण की इथे डबल बॉन्ड्स आले, त्यामुळे या ठिकाणी हायड्रोजन संख्या कमी होते. आता बेंझिनच्या रेणूसूत्रावरून रचनासूत्रावरून समजते की तो वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन्स आहे. डबल बॉन्ड्स आल्यामुळे काय झालं, असंपृक्त हायड्रोकार्बन्स आहेत. बेंझिनच्या संरचनेत 6 कार्बन अणूंच्या वलयांकात एक आड एक असे 3 दुहेरी बंध आहेत बघा. 3 1 2 3 3 दुहेरी बंध आहेत. हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना आपण ॲरोमॅटिक संयुग असं म्हटलं जातं. हा ॲरोमॅटिक संयुग आहे. ज्यांच्यामध्ये असे 3 दुहेरी बंध असतील, हे वैशिष्ट्य असेल, त्याला आपण ॲरोमॅटिक असं म्हणणार आहोत. ॲरोमॅटिक संयुग असं म्हणणार आहोत. आता कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट हे आपण पाहणार आहोत. आतापर्यंत तुम्ही कार्बन व हायड्रोकार्बन या मूलद्रव्यांच्या संयुगाने तयार झालेली हायड्रोकार्बन संयुगे पाहिली. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण हॅलोजन ग्रुप लावू शकतो, ऑक्सिजन लावू शकतो. हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे आहेत ते. ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन आणखी काही प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात आणि हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी दुसरा मूलद्रव्य जे आहे त्या मूलद्रव्याचे अणूचे प्रतियोजन होते. म्हणजे समजा हायड्रोजन निघून गेला त्या ठिकाणी क्लोरीन येईल, याला म्हणतात प्रतियोजन. व त्यामुळे कार्बनच्या चतुर्संयोजीतील पूर्तता होते, जे 4 बॉन्ड्स बरोबर तयार होतात ते. हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्यांच्या अणूंचा उल्लेख विषम अणू असं करतात. म्हणजे हा एक हायड्रोजन जर त्या ठिकाणी हायड्रोजन जागेवरती जर आपण क्लोरीन लावला तर त्या क्लोरीनला आपण विषम अणू असं म्हणतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात, तर विशिष्ट अशा अणुगटाला सुद्धा आपण म्हणणार आहोत. अणुगटांच्या रूपात सुद्धा असतात. आपण पुढच्या तक्ता आपण पाहणार आहोत. या विषम अणूमुळे विषम अणूंची युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतो. समजा क्लोरीन जर जॉईन झाला तर क्लोरीनचा त्या ठिकाणी त्याला रासायनिक गुणधर्म प्राप्त होतील, किंवा OH लावला, हा गट लावला तर त्याचा त्या ठिकाणी त्याला प्राप्त होईल, रासायनिक गुणधर्म प्राप्त होतील. मग त्या संयुगातील कार्बन साखळीतील लांबी व स्वरूप काही असो, किती लांब असू द्या, परंतु त्याला जर क्लोरीन लागला तर रासायनिक गुणधर्म त्याची प्राप्त होणार आहे. म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंची युक्त अशा अणु गटांना क्रियात्मक गट असं म्हटलं गेलं आहे. आता क्रियात्मक गट आपण बघूया आपण काय आहेत. या ठिकाणी बघा, हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जे आहेत ते लागतील. या ठिकाणी जर ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनचे एवढे प्रकार आहेत, उपप्रकार आहेत त्याचे आहेत. क्रियात्मक गट आहेत. या ठिकाणी OH लागला, संक्षिप्त रेणूसूत्र काय झालं, OH लागेल त्याला. या ठिकाणी कार्बनला अल्डाईड, डबल बॉन्ड आला CH, इथं पण OH आहे पण डबल बॉन्ड आला म्हणून अल्डाईड झालं. कीटोन म्हणजे ऑक्सिजनच आहे, सर्व ठिकाणी ऑक्सिजनच आहे, परंतु या ठिकाणी डबल बॉन्ड्स आल्यामुळे इथं हायड्रोजन कमी झालं, पुढे कार्बन येत असेल. CO आधी CHO आहे, इथं फक्त CO आहे म्हणून कीटोन. कार्बोक्सिलिक आम्ल अशा पद्धतीने COOH. इथर फक्त O लागेल. इस्टर डबल बॉन्ड आहे, फक्त पुढे O लागतो.
C अशा पद्धतीने, म्हणजे ऑक्सिजनचे स्वरूप या ठिकाणी वेगवेगळे दिले तुम्हाला. काही ठिकाणी कार्बन कार्बन दुहेरी व तेरी बंध सुद्धा क्रियात्मक गट म्हणून ओळखले जातात. विशिष्ट म्हणजे त्या संयोगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात, ज्यांच्यामुळे होतो, म्हणजे ऑक्सिजनमुळे, क्लोरीनमुळे, तर त्यांच्यामुळे त्या संयोगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. इथं नायट्रोजन लागलाय, अमीन म्हणजे हा नायट्रोजन लागला, इथं कार्बन असेल, कार्बन नायट्रोजन लागला तर या ठिकाणी अमीन त्याला म्हणतात. तर हे क्रियात्मक गट आहेत. ऑक्सिजन म्हणा, हायड्रोजन म्हणजे या ठिकाणी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जे दिले ते सुद्धा, नायट्रोजन आहे ते सुद्धा. आता समजातीय श्रेणी. समजातीय श्रेणी आता बघूया आपण, की आपण कार्बन अणू एकमेकांना जोडले जाऊन वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला तयार होतात. शृंखलावरील हायड्रोजन अणूंची जागा एक क्रियात्मक गट घेतो, म्हणजे क्लोरीन या ठिकाणी OH घेतलाय, या ठिकाणी CH2, इथं पण OH आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, कार्बन संख्या वाढली आणि नंतर OH लागलाय. इथं पण OH होता, इथं पण OH, पण इथं कार्बनची संख्या वाढली म्हणून हायड्रोजन वाढले. या ठिकाणी 1 2 3 म्हणजे कार्बनची संख्या 3 झाली, OH लागला, म्हणजे हायड्रोजन संख्या वाढली. 1 2 3 4 कार्बन संख्या वाढली, अशी संख्या शृंखला ही मोठी सुद्धा होत जाते. या सर्वांमधील कार्बन शृंखलांची लांबी वेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट म्हणजे OH हा जो क्रियात्मक गट आहे एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असणार आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये साधर्म्य, याच्यामध्ये पण, या सर्वांमध्ये साधर्म्य असणार आहे, सारखेपणा थोडं असणार आहे. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची जी श्रेणी तयार होते त्याला समजातीय श्रेणी, ही समजातीय श्रेणी आहे. आता या ठिकाणी बघा, अल्कोहोलची समजातीय श्रेणी, OH लागले, तर हे OH म्हणजे अल्कोहोल असणार आहे. OH म्हणजे अल्कोहोलचं या ठिकाणी तयार होतं, म्हणजे इथं अल्कोहोल अल्कोहोल लागले म्हणून याला अल्कोहोलची समजातीय श्रेणी म्हणतात. तसंच कार्बोक्सिल आम्ल जे असणार आहे त्याला समजातीय श्रेणी तयार होतील. म्हणजे या ठिकाणी बघा, हे अशा पद्धतीने हे अल्डाईडची समजातीय श्रेणी, कीटोनची समजातीय श्रेणी अशी तयार होणार आहे. आपण मागे 9.12 बघितला आहे. या ठिकाणी बघा आता अल्केनची समजातीय श्रेणी, अल्केनची आता या ठिकाणी किती बघा, मिथेन आहे, कार्बनची एकच कार्बन आहे, परंतु CH2 संख्या किती, 1 आहे. आता इथं CH4 आहे, परंतु CH2 किती असणार आहे, 2च असणार आहे, सॉरी 1च असणार आहे, हा एक गट. इथे किती कार्बन 2 असल्यामुळे किती CH2 किती असणार आहे, इथला 1, इथला 1, इथला 1 आणि इथला 1, किती 2. त्याचा उत्कलांक दिलेला आहे, हा इथं काय जातो, वाढत जातो, असं वाढत गेला आहे. जितकी कार्बन संख्या वाढत जाणार तितकीही त्यांचा उत्कलांक हा वाढत जातो. 3 दिलाय, तर इथला 1 CH2, इथला 1 CH2, इथला 1 CH2, किती 3. इथं 3 कार्बन, इथं किती 1 2 3 4, इथं 4 असणार आहे, इथं पण किती 4, इथे किती 1 2 3 4 5, इथं 5 असणार, इथं पण 5, इथं 6 असतील, इथं 6 असतील, इथं पण किती 6 असणार आहे. आता इथं CH2 ची संख्या बघा, इथं किती कार्बनची संख्या 1, तर CH2 इथला 1च असणार आहे, 1. इथला कार्बन संख्या 2, इथं किती असणार आहे 2, इथं किती 3, इथं पण किती असणार आहे 3 असणार आहे, इथं 4 असणार आहे, इथं पण किती 4, म्हणजे इथला 1 CH2, इथला 1 CH2, इथला 1 CH2, इथला 1 CH2, 4 असणार आहे. आता इथं बघा, अल्किनची समजातीय श्रेणी, अल्किनची म्हणजे डबल बॉन्ड असतील त्या ठिकाणी, डबल बॉन्ड लागला त्या ठिकाणी इथला घ्यायचा नाही CH2. आता बघा, कार्बनची संख्या किती 1 2, डबल बॉन्ड लागल्यामुळे इथं CH2 नाही, इथं पण CH2 नाही, 0. इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणून CH2 1, इथं डबल बॉन्ड लागला म्हणून घ्यायचं नाही, एकच घ्यायचा. कार्बन संख्या 3, 1 2 3 4, इथं 4 येणार, परंतु CH2 संख्या किती आली, इथला 1, म्हणजे डबल बॉन्ड असल्यामुळे एकच, हा 2, इथे किती येणार 2 येणार, इथे डबल बॉन्ड आल्यामुळे CH2 संख्या घ्यायची नाही. इथं पण बघा 1 2 3 CH2,
इथं डबल बॉन्ड आल्यामुळे तो घ्यायचा नाही. 1 2 3 इथं 3 येणार. कार्बन संख्या किती झाली? 1 2 3 4 5. इथं 5 येणार. इथं किती येणार? 3 येणार. अशा पद्धतीने आपण समजातीय श्रेणी आपण पाहिली आहेत. आता या ठिकाणी कितीचा फरक होत जातो? मिथेन आणि इथेनमध्ये कितीचा फरक होत जातो? तर 1चा फरक होत जातो CH2चा. प्रत्येक याच्यामध्ये इथून इथेनमधून प्रोपेनमध्ये जाताना सुद्धा 1चा फरक होत जाणार. या ठिकाणी तुम्हाला दिलंय बघा कितीचा फरक होत जातो आणि 14U इतकी त्याची वाढ होणार आहे. हे आपण पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत. तर आपण इथपर्यंत आपण पाहिलंय. इथपर्यंत त्याची कितीचा फरक होत जातो हे मागच्या आपण पुढच्या तासाला म्हणजे व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण पाहणार आहोत.